हा विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला ई न शेवट होईल असे शब्द विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? ज्याच्या शेवटी ई असणार आहे. तयार आहे का सर्वजण? ओके, चला बघूया कोण तिघांपैकी पटकन उत्तर देतो. तर सांगा, पहिली स्त्री शिक्षिका कोण आहे? पहिली स्त्री शिक्षिका कोण आहे? छान. शिवमने सांगितले उत्तर. दोघांचे उत्तर असे बरोबर होते. छान. शिवरायांच्या आईचे नाव काय? जिजाई आणि जिजाई, दोघांचे उत्तर बरोबर आहे. छान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाई किंवा जिजाबाई आपण म्हणतो. राजमाता जिजाबाई. ठीक आहे. एक खाण्याचे फळ. छान. शिवमने सांगितले. चला बाकीचे. पिकांशा, ये बाळा समोर. सांगा, गोड पदार्थांना आपण काय म्हणतो? छान, व्हेरी गुड आरव. चला बाकीचे दोघं. आवाज येतोय, आवाज नको. एका फुलाचे नाव सांगा. पपई फळ झालं. आपल्याला एक फुल पाहिजे होता. हा ठीक आहे. चला हा, चला पुढे या. एका फुलाचे नाव सांगा ज्याचं उत्तर येईल ते ई येणार शेवटी. सूर्यफूल येतो शेवटी. आपल्याला शेवटी काय पाहिजे? ई पाहिजे. अरे वा, येत नाही तुम्हाला? चला तुम्ही पण. हा, फूल कमळ येतो. येतो का शेवटी? नाही. अवघड प्रश्न विचारला सरांनी. चला. हा, जाई जुई. छान. आणि मी ना अगदी सहज उत्तर दिलं. चला बाकी दोघे. हा पुढचा प्रश्न आहे आपला. देशाच्या सैनिकांना आपण काय म्हणतो? फारच छान. हा, तनुश्रीने उत्तर दिलंय. चला. हा पुढचा प्रश्न. शिवण कामासाठी आपण काय वापरतो? शिवण कामासाठी आपण काय वापरतो? छान. चला तुम्ही दोघं. हा पुढचा प्रश्न आहे. बसण्यासाठी आपण काय अंतरतो? छान. यज्ञेशने उत्तर दिलं. व्हेरी गुड. चल अन्वित. सोपे प्रश्न आहेत, लगेच उत्तर आलं पाहिजे. बोलायचं नाही. ओळीत नाही दिसत आहे तुम्ही. मला ओळीत दिसत नाही आहे तुमच्या. लाईनी कुठे आहेत बघा बरं. तुम्ही कोणाकोणाच्या मागे उभे आहे? हा सांगा मला. राजा राजांमध्ये सत्तेसाठी काय होत असे? मागच्यांनी सांगायचं नाही. या तिघांना प्रश्न होता. हा, त्या अंजलीनं सांगितलं. राजा राजांमध्ये काय होत असे? लढाई होत असे. चला तुम्ही तिघच झाला. हा, एवढं पुढे यायचं नाही एकदम. हा ठीक आहे. तुम्ही सांगा मला, महाराष्ट्राच्या राजधानी असलेले शहर कोणते? छान. श्रीजितनं सांगितले महाराष्ट्राचे राजधानीचे शहर मुंबई आहे. सोपा प्रश्न आहे. बघूया, चटकन उत्तर येते तुम्हाला. हा, एक खाण्याचे फळ सांगा. छान. याला म्हणतात चटकन उत्तर सांगायचं. तोच प्रश्न पुन्हा रिपीट केलेला होता मी. आता मला सांगा, पहिली स्त्री शिक्षिका कोण? छान. सर्वांचं उत्तर बरोबर आहे असं म्हणूया. तिघांना पुन्हा एक प्रश्न. आपण बसण्यासाठी काय अंतरतो? छान. नाही. मोठ्या बहिणीला काय म्हणतो? चला चला तिघही. मोठ्या बहिणीला आपण काय म्हणतो? छान. विराजने सांगितलं ताई म्हणतोय ना. किती सोपं उत्तर होतं. हा विराज मागे सरक जरा बाळा. सरळ उभं राहायचं. हा
घराची स्वच्छता करतो त्याला काय म्हणतो आपण? घराच्या हा सफाई म्हणतो. हा घराची स्वच्छता करतो त्याला आपण साफसफाई करतो. हा चला दोघं जण तुम्ही. ताई तू कहा था खड़ा? हा तो उसके पीछे आहे ना. राही तुला येता येत नाही का समोर? हा फारच पुढे आले तुम्ही. मागे थोडे जरा का. चला तिघही मागवा. हा सांगा आपण उन्हाळ्यामध्ये थंड पाणी प्यायला चौकात उभं राहतो. तिथं मोफत पाण्याची सोय असते. त्याला काय म्हणतो आपण? ई वरून शब्द पाहिजे. पानाई. छान. पानाई पण म्हणतो आणि पानपोई पण हा शब्द वापरतो. चला तुम्ही दोघं. पानपोई. आता तिने पानाई शब्द पण वापरला वाचला असेल कुठं. ठीक आहे तो पण आपण बरोबर असा आहे म्हणून गृहीत धरूया. थंडीमध्ये आपण अंगावर घेतो ई वरून. बरोबर आहे ताईचं. रजाई रजाई. चला तुम्ही दोघं. हा सोपा प्रश्न आहे. दुधाला गरम केल्यावर काय मिळते आपल्याला? साई. आणखी हा मलाई. ठीक आहे बरं दोघांचे आपण गृहीत धरूया. आपण मलाई हे अपेक्षित होतं मला पण आपण साईच वापरतो. त्याला साय म्हणतो. आपण पुऱ्यात तळतो ते भांडे कशाचे? वा वा छान. त्या भांड्यात तळतो ते कढाई. चला तुम्ही दोघं. मिठाई विकणाऱ्याला काय म्हणतो रे आपण? हिंदीतला शब्द असेल एखादा कोणता तरी. आठवतो का? चला तिघही जण. मिठाई विकणाऱ्याला ई शेवटी येईल बघा. नाही. हा चला तुम्ही. हा प्रयत्न केला तुम्ही. चला ना ते. हा छान. काय म्हणतो आपण त्याला? चला अनिमित. हा काय म्हणतो आपण? हलवाई म्हणतो. व्हेरी गुड.